मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 बोरामणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्यावर उपसरपंच महादेवी माळी यांच्यासह 16 सदस्यांनी एकत्र येऊन गेल्या 22 ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे सरपंच आवटे ह्या विकास कामे करताना विश्वासात घेत नसून ते मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत 1-16 असा अविश्वास ठराव दाखल केला होता. तो अविश्वास ठराव आज मंजूर करण्यात आला आहे. येथील ग्रामपंचायती 17 सदस्यांची आहे. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येऊन 3 वर्षापूर्वी बिनविरोध केली होती. लिंगायत समाजाच्या आवट्या यांना 3.5 वर्षासाठी सरपंच पदावर बिनविरोध निवड करून त्यांना संधी दिली होती. मात्र 3.5 वर्षांनी मराठी समाजातील अरुणा साळुंके यांना उर्वरित कार्यकाळासाठी सरपंच पदावर संधी देण्याचा निर्णय सर्व सदस्यासह गावातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी घेतला होता. मात्र आवटे यांना ठरवून दिलेल्या 3.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, म्हणून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. उपसरपंच महादेवी माळी, अरुणा साळुंके, वैभव कुलसगी, आकाश माशाळी, स्वप्नाली पटणे, ज्योती देशमुख, मुरुद्दीन पठाण, सुभाष भोसले, सैफन फुलारे, भीम पवार, स्वाती रोकडे, अनुसया राठोड, सुनीता गाडेकर, महेंद्र राजगुरू, रत्नाबाई राजगुरू आणि राजकुमार राठोड यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. आज सरपंच आवटे याच्यावर झालेला अविश्वास ठराव यशस्वी होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते, पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे, सोसायटीचे अध्यक्ष भारत कवडे, वजीर मुजावर, इसुलाल पटेल, श्याम भोसले, बाबू खोबरे, पीक मुजावर, नितीन मासाळे, विलास भोसले, गौशेख, चन्नू मटगे, राजकुमार हलसगे, राजू पटणे, अप्पा हलसगे, नागू जाधव, दिलीप फोटगे, शिवराज विभूते, नागनाथ हुकेरे, मल्लीनाथ पटणे, पमू बिरादार, डॉक्टर विष्णुपंत गावडे, बाबूराव गावडे, विश्वनाथ खेबडे, अंकुश राठोड, रतन पवार, साहेबलाल शेख, सैफन पटेल, आदम पटेल, मुस्ताक नदाफ, माणिक ननवरे, असलम शेख आदी प्रमुखांनी प्रयत्न केले. अविश्वास ठराव यशस्वी झाल्यानंतर गावात उपसरपंच माळी यांच्यासह सर्व सदस्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बोरामणी. बोरामणी ग्रामपंचायतीच्या अविश्वास ठरावासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगताना मला खेद होतो की ज्या गावाने 3.5 वर्ष या माणसाला बिनविरोध सरपंच करून या गावाची सत्ता दिली, केदार मामा विभूत्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा विकास म्हणजे गावाचा विकास या भावनेतून चालणाऱ्या माणसाला गाव काय करू शकतं हे आज गावाने दाखवून दिलं. सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आणि लिंगायत समाज या 2 समाजामध्ये सरपंच पदाची विभागणी झालेली होती. पण ज्या वेळेस अशी नालायक वृत्ती समोर आली आणि चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालू झाल्या, त्यावेळेस गावांनी ही जातीची समाजाची जी लढाई होती ती बाजूला ठेवून गावाची लढाई म्हणून हातात घेतली आणि आज गाव काय करू शकतं, ज्या खुर्चीवर एखाद्या माणसाला बसवू शकतो त्या खुर्चीवरून एखाद्या माणसाला उचलून बाहेर फेकूही शकतो, ती भावना बोरामणीकरांनी दाखवून दिली. तेवढीच मी या ठिकाणी हे करतो. ठराव दाखल आहे, परंतु ह्या माझ्या बोरामणी गावाच्या नावाला कलंक आहे. कारण आम्ही जे करत असताना प्रत्येकाला इच्छा असते की प्रत्येक मेंबर व्हावा, प्रत्येकाला डेप्युटी व्हावं, ज्याला सरपंच व्हावं. गेल्या वेळेस जे इलेक्शन झालं त्यावेळेस त्याची इच्छा होती, परंतु आम्ही हाणून पाडला. नंतर बिनविरोध करून त्यालाच करायचं हे गावाने ठरवले. त्यानंतर आम्ही 2-4 बैठक घेतले, बाबा तुझं टाईम संपलाय, राजीनामा दे. नाही आम्हाला का फोन विसरायचा नाही, काय म्हणलं नाही. आणि आज आम्हाला तारीख दिली की दुसऱ्या दिवशी ते तारीख बदलायचा. भाई आम्ही कुठं म्हणलंय, हे कुठं म्हणलंय. पण सर्व गावकऱ्यांनी विचार केले की बाबा हे आपल्या अविश्वास ठराव आणण्याचे पर्याय मार्ग नाही. तरी आम्ही हात जोडून सांगितलो, अनेक फोन केलो, रेकॉर्ड बी आहेत, त्यांचे बी बोललं. आम्ही सगळे गावचे लोक बोललेत आणि गावच्या विकासाबद्दल जे कमी तर होतं सर, जास्त होतं त्याचं बी आमचं काय नाही. पण शब्दाला न पाळल्यामुळं हा इतिहास ह्या गावाला आम्हाला भोगायला आले. त्यासाठी सर्व गावकरी, सर्व जाती धर्मातले लोक, सर्व मेंबर आम्हाला सहकार्य करीत. ह्याच्या पुढे बी आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. तुम्ही कोण बी सरपंच व्हा, कोण मेंबर व्हा, आम्ही सर्व पंच लोक, पंच कमिटी जे आहे प्रत्येक समाजाचं आम्ही तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायला तयार आहे. आमचं ऐकला. सरपंच पद झालं निवडणूक, त्यावेळेला ज्या ठरलं बाबा लिंगायत समाजाला 3.5 वर्ष आणि मराठा समाजाला 1.5 वर्ष द्यायचं जे ठरलं, मग ते जसे 3.5 वर्ष होत आले त्या सरपंचला
सर्व पंच जाऊन विचारताना तो आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो हेच प्रक्रिया करत गेला आणि परतून नंतर सर्व त्या लिंगायत समाजच्या लोकांना हे समजे लोक टार्गेट करायला आले की बाबा तुमच्या जवळच आहे, तुम्ही तिला काही बोलू नाही तर तुम्ही तिला सांगे नाहीत म्हणून सर्वांनी मग आमचे डेप्युटी केदारी विधीने काय म्हणलं, तुम्ही आपण सर्व समाज तिच्या घरला जाऊ आणि जाऊन काय आहे एकदा विचारू तिला. तिथं त्याच्या घरला गेलं तर आम्ही समजेजण आम्हालाच उलट बोलायला आला आणि काय करणार आहे करा. पोलीस गाडी बोलायला गाव तिला बिनविरोध करून असताना तरी बी गाव बिनविरोध करत असताना तू पोलीस गाडी आणून ते पंचावला हात घालतास. तुझं हे कुठलं न्याय आहे आणि पुन्हा लोकांना काय तू शिकवायला आलास म्हणून त्याला समजावून सांगितलं तर बी शेवटी ते काय ऐकलं नाही आणि आमच्या पंचावर केस केला आणि हे चांगलं नाही म्हणून सांगितलं तर बी ते ऐकलं नाही. आणि आमचे सर्व गावांनी एकत्र येऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन समध्याने हे लास्टचं काय पर्याय करायचं ते ठरवून हे काम केलेलं आहे. एवढंच माझं विचार. परमनाथ महाराज व ग्रामदेवत दोनमलिक बाबा यांच्या आशीर्वादाने सर्व गावकरच्या वतीनं बिनविरोध झालेली होती. 2021 साली बिनविरोध झाली होती आणि आमच्या लिंगायत समाजाला 3.5 वर्ष असं परमनाथ देवळासमोर ठरलं होतं, 1.5 वर्ष मराठा समाजाला आणि त्या समोरच्याने काय राजीनामा दिला नाही म्हणून गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी गावकरी पूर्ण नागरिकांनी सर्वांनी मिळून हे जे ठरले ते त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. आणि सर्व गावकरी सोबत मिळून आम्ही सर्व ग्रामपंचायत म्हणा सर्व गावकरी सर्व नागरिक सर्वांनी मिळून हे गाव बिनविरोध केलंय. कुणाचं गट नाही, कुणाचं तट नाही, कुणाचं पक्ष नाही, कुणाचं काय नाही. हे पक्ष हे आमचं गावचं पक्ष आहे म्हणून आम्ही गावकरी समजलंय आणि सर्व गावकरच्या सहकार्यामुळं हा सर्व विश्वास ठराव मंजूर झालेला आहे. आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्याचं आणि सर्व गावकऱ्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्व मिळून आपण चांगलं गावाचं कार्य चांगलं करू असं मी 2 मिनिट मध्ये बोरामणी ग्रामपंचायत बिनविरोध करून 17,000 लोकवस्तीतल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मिळून बोरामणीचं सरपंच बिनविरोध करून एक आदर्श निर्माण करण्याचं काम या बोरामणी ग्रामस्थांनी केलं होतं. परंतु 3.5 वर्ष पुष्पावती गजानन आमटे यांना 3.5 वर्ष सरपंच करायचं असं सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित बसून बोरामणी गावाचं नाव घोषण वाढावं या उद्देशाने ग्रामपंचायत बिनविरोध केलं होतं. परंतु त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या घरच्या परिस्थिती सुधारली की गावची परिस्थिती सुधारली म्हणण्याप्रमाणे त्यांनी एक घर बघितलं की गावाकडे दुर्लक्ष करून गावातला विकास खुंटवून गावाचं न विकास करता गावाला वेठीस धरून सर्व जाती धर्माला वेठीस धरून 3.5 वर्ष झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांनी त्याला विनंती केलं की बाबा आता तुमचे 3.5 वर्ष संपले, गावानं मान दिले, गावाच्या मानातून तुम्हाला या मोठ्या पदावर गावकऱ्यांनी बसवलंय. गावाच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांचं ऐकून तुम्हाला त्या पदावर बसवलंय, तुम्ही राजीनामा द्या म्हणल्यानंतर तारीख पे तारीख सर्व लोकांनी सहनशीलता दाखवून 2-4 तारखा सुद्धा त्यांच्या ऐकून घेऊन समाधानानं त्यांच्या आईला विचारलं, त्यांच्या घरात जाऊन विचारलं. सर्व गावातल्या समाजातल्या लोकांनी त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांचं स्वार्थ का सुटले नाही. स्वार्थापोटी आणि मोठं कामात आज गावामध्ये 25 आरो प्लांट बसवले म्हणून 7 आरो प्लांट बसवले आणि 18 आरो प्लांट बसवलं नाही. एका कामाला 2-2दा नाव देऊन वेगवेगळे एक बिलं उचलण्याचं काम केले. अनेक प्रकारचं गावात भ्रष्टाचार करून गावाचा विकास खुंटवण्याचं काम केल्यामुळं सर्व गावातल्या लोकांनी आणि पुढील काळामध्ये मराठा समाजाला 1.5 वर्ष, लिंगायत समाजाला 3.5 वर्ष असं द्यायचं ठरवून गावातल्या लोकांनी ब्रह्मनाथ मंदिरामध्ये सर्व समाजापुढे गावातल्या लोकांपुढे शपथ घेऊन मी जर राजीनामा नाही दिला तर माझ्या लेकराला सांगतो. अनेक प्रकारचे त्या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये मी उभारून बोलालो. ह्या पद्धतीनं आश्वासन देऊन गावाला विश्वासात घेऊन त्यांनी विश्वासघात करण्याचं काम त्यांनी केल्यामुळं सर्व गावकरी एकत्रित येऊन एकवटून आज त्यांना हकलण्याचं काम बोरामणीकरांनी केलं. आज बोरामणीचे एक आदर्श घ्यावा असा आहे. ज्या गावाने डोक्यावर घेऊ शकतंय एखादा व्यक्ती महत्वाचा नाही, गाव महत्वाचा आहे, गावातला प्रत्येक समाज महत्वाचा आहे. ह्या युक्तीप्रमाणे आपल्याला गावाचं नाव आपल्याला पुढील काळामध्ये न्यायचं आहे, गावाला एकत्रित ठेवायचं आहे, गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून न्यायचं आहे. ह्या उद्देशानं सर्व गाव एकत्रित येऊन सर्व समाजातले लोक एकत्रित येऊन
17,000 लोक तरी एक व्यक्तीपेक्षा गाव श्रेष्ठ हे दाखविण्याच्या उद्देशानं 16 विरुद्ध 1 16 सदस्य एकवटून सर्व ग्रामस्थांच्या सोबत राहून त्यांनी म्हणले हे जे गाव चांगलं परंतु नेऊन टांगलं म्हणल्याप्रमाणे त्याने केलंय. त्याला कुठं नेऊन टांगायचं हे दाखविण्याचं काम या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केलंय. त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्याचं सर्व समाजाच्या वतीने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना केलेलं कुठं तर सार्थक करून दाखवलं. हेच आता गावकऱ्यांना समाधान व्यक्त करायचं. त्यानं जे केलंय पुढील काळामध्ये जे 1.5 वर्ष आम्ही सरपंच गावकऱ्यांनी करणार आहे त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून काम करावं. त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि असंच काम करत राहावं हे असं सदिच्छा व्यक्त करून पुढील काळामध्ये एक प्रकारचा धडा शिकवल्यासारखं आहे. एखाद्या व्यक्तीपेक्षा गाव श्रेष्ठ हे दाखविण्याचं काम जे झालंय पुढील काळामध्ये असं कोण करणार नाही याची दक्षता गावकऱ्यांनी घेऊन हे निर्णय घेतलाय. करत असताना थोडं वाईट वाटलं परंतु काय शेवट निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या निर्णयाला पात्र राहून सर्व गावकऱ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांना हकालण्याचं काम केलंय. हकालपट्टी करण्याचं काम केलंय. समाजाला वेठी धरलं. आज लिंगायत समाज मोठा आहे. आज सर्व समाज लिंगायत समाजावर प्रेम करतोय. हे करून त्यांनी सरपंच केलं होतं परंतु त्यांनी समाजाचं काय ठेवलं नाही. त्याच्यामुळे समाज गावकऱ्यांनी गावातल्या सर्व समाजाने मिळून त्याला हकालण्याचं काम केलंय. पुढील काळामध्ये गावकऱ्यांनी बसून जे काय सरपंच करायचं निवड करून पुढील काळामध्ये गावाचा विकास साधण्याच्या उद्देशाने काम करू. एवढंच आजच्या या प्रसंगी बोलून माझी 2 शब्द. आम्ही एकमताने आवाज उठवलेला आहे. मुलाने जे हस्तक्षेप केलेला आहे ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यामुळे आम्हाला त्याला कंटाळून आम्ही त्यांच्या विरोधात आज एकमताने आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे. आभार मानते. त्यांनी चुकीच्या माणसाला काढून चांगली संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते. सदस्याच्या प्रतिनिधीच्या नात्यानं बोलतो. गावानं 8 दिवस झाला गावचं लय हे चालू आहे धावपळ आणि गावाच्या लोक आम्ही सर्व 16 मेंबरांनी अविश्वासाला पाठिंबा दिला आणि सर्वांमुळे व्यवस्थित झाला. ठराव 16 विरुद्ध 1 असं झाला कारण आम्ही 3.5 वर्षापूर्वी सर्व समाजाने बैठक घेऊन सर्व समाजामधली ज्येष्ठ व्यक्ती व कुठलाही जात धर्म न मानता आम्ही आतापर्यंत 1984 पासून ते आतापर्यंत 40 वर्ष झालं हे पहिलं अविश्वास ठराव आहे. हे बिनविरोध झाल्यानंतर अविश्वास ठराव त्यामुळे आम्हाला दुःख वाटतंय. आम्ही जे प्रयत्न केला सर्वांसाठी सर्व म्हणजे आमचे जे सदस्य आहेत सर्व समाजामधले सर्वांना विनंती करून सांगितलं की बाबा हे असं चुकीचं आहे ह्यांनी करायला. आपल्या समाजामध्ये फाटाफूट होऊ नये आपलं गाव फाटाफूट होऊ नये. मी पहिल्यांदा लिंगायत समाजाला धन्यवाद देतो कारण त्यांनी जे शब्द बोलले त्यांचा समाज आमच्या सोबत आहे. फक्त एक व्यक्ती गेलं तरी काही फरक पडत नाही पण माझा समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज आणि लमाण समाज हरिजन समाज चर्मकार समाज सर्व समाज आमच्या सोबत आहेत आणि मी आश्वासन देतो की आम्ही कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच राहू. त्यांचं कुठलाही एक शब्द आम्ही ओलांडणार नाही आणि हे जे काम केलंय ते एकदम सुंदर केलेलं आहे. आणि काल आमच्या गावातली जी सामाजिक बांधिलकी आहे जी पेंडी आहे ती पेंडी सोडायचा प्रयत्न काय अज्ञात व्यक्ती जे अदृश्य व्यक्ती आहेत ते आपल्या गावामधले जे विस्फोटा करण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला कोणीही आमचा समाज बांधव सर्व समाजाचे बांधव कुठलाही बळी पडलं नाही. एक व्यक्ती बळी पडला त्याच्या मागडची जी काय अदृश्य शक्ती असेल त्याला आम्ही प्रत्यक्ष हे केलं नाही परंतु ह्याच्या पुढे आम्ही पुढची प्रक्रिया आहे आम्ही असंच एक राहू. सर्व पूर्ण समाज पूर्ण गाव आम्ही एक राहू आणि त्याला प्रत्येक आम्ही धडा देऊ आम्ही सर्व.